मित्रांनो तर टनेल आले टनेल. मित्रांनो काय व्ह्यू आहे. अरे वाव कसलं भारी डोंगर दिसतं तिकडं. कुठं पण जावा डोंगरात आल्यावर भारीच वाटतं यार. आणि इथं अशा रोट्या असतात पाहू शकताय. हीच आपल्या गव्हाच्या पिठाचेच बनवलेले आहेत, फक्त असं झाड असतंय. आणि मित्रांनो तो जोधपूरमध्ये एंटर केले. तर मित्रांनो पोचलो आहे काही लाना लेग म्हणून आहे. म्हणजे MS46 नंबरची क्रेट आम्हाला 2 वेळा पास झाली येतानी. तर मला वाटलं हे आता फास्ट होते, पण त्यामुळे काही मी त्यांना थांबवलं नाही, काही नाही. आता ह्या किल्ल्यापाशी आमची बरोबर भेट झाली. तसं तुम्ही काय म्हणताल मित्रांनो? तर मी इथं मेहरानगड पाहायला आलो होतो. तर इथं आलो आणि इथं आलो फोटो काढा म्हणलं. तर हे आपला भाऊ आहे. हे सर आहेत म्हणजे आर्मीमध्ये बुलढाण्याचे आहेत. पुणे महाराष्ट्र से हूँ तो ऑल इंडिया घूम रहा हूँ. तो मेरे को टेंट लगा के रुक सकता हूँ क्या इधर? ऑफिस में कौन है क्या मैनेजर? गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल रात्री इथं थांबलो होतो. तर इथं हे बाबाजी आहेत आश्रमाचे. तर त्यांनी इथं खोट वगैरे टाकून दिली होती. इथंच झोपलो. एकदम चांगली झोप झाली. कपडे बिपडे वाळायला टाकली होती इथं. तर व्हिडिओ एडिट करायचा राहिला आहे, तो व्हिडिओ एडिट करतो मग इथनं निघतो. तर चला, बाबाजींनी गाणी लावली होती सकाळ सकाळ आपले भक्तिगीतं म्हणजे हनुमान चालीसा रामगीत. तर ते आता स्टॉप केलं. तर व्हिडिओ काढण्यासाठी परत चालू करतो. चला, बाहेरच आपली गाडी एकच. बाबाजी येल हा नाही हे आपलं इथं. मित्रांनो तर फायनली निघतोय आता. आज दिवस आहे 5वा. 4थ्या दिवशीचा मुक्काम ह्या आश्रमामध्ये केला होता. बुजेला बाळजा जिल्हा म्हणून आहे, नाही सिरोजी जिल्हा मध्ये राजस्थानमध्ये. तिथं आरती चालू झाली. हा बेसिकली हनुमान मंदिरात राहिलं होतं आणि इथं एक मठ आहे. या मठात थांबलो होतो. राधे राधे. इथं राहायची व्यवस्था व्यवस्थित होती, काय अडचण नाही. पण इथं सकाळ सकाळ भजनं बिजनं चालू झाली, त्यामुळे व्हिडिओ एडिट पण करायला जमला नाही. त्यामुळं मी आता निघालोय. वाटतच कुठंतरी थांबून व्हिडिओ एडिट करतो. आजचा व्हिडिओ जरा उशिरा येईल. चला, म्हणजे कालचा 4थ्या दिवशीचा. मित्रांनो तर आरती चालू आहे हनुमानजीची, पाहू शकताय. मित्रांनो तर पोहे खायला थांबलोय नाश्ता करायला. तर नाश्ता करायला बेसिकली पोहे असल्यावर मी लगेच वळून येतो. पुढे गेलेलं वळून आलं, मला लांबण्यात पोहे दिसले. तर पोहे खातोय. चांगला लागतोय टेस्ट. आपल्याकडे नाही आहे इंदुरी पोह्यासारखं जा गोड तिखट. मित्रांनो तर ह्या भाऊचं बघा टायर पायचा आलाय. बाई टायर पायचा ते म्हणलं करपलेला वास कसं काय येतोय. टायर बसला येतोय चालवली, त्यामुळे टायरचा करपलेला वास येतोय. मला वाटलं माझ्या गाडीचा टायर करपला काय. मित्रांनो तर पाहू शकताय इथं गुरं सगळी वाटवत असतात. आता ही गाडी बघा स्विफ्ट. ओ ओ ओ आईच्या गावात अशी मोकळीच असते. त्यामुळं राजस्थानमध्ये कधी पण चालवताना दमाने चालवा. कधी कोणत्या क्षणी गाई बी आडवी ती सांगता येत नाही तुम्हाला. मुख्य जनावरांचं पण ही होत्यात हालन, आपलं पण हाल होत्यात. त्यासाठी दमाने चालवायची. मित्रांनो तर टनेल आले टनेल. राजस्थानमध्ये भरपूर ठिकाणी असे डोंगर क्रॉस करण्यासाठी टनेल बनवली. एकदम छोटी असणार आहे ही टनेल, जास्त लय मोठ्या नाही तिथं. पलीकडचं दिसत बी असं. दिसतंय पलीकडचं. 1/2 किलोमीटरची पण नाही आहे, 200 ते 300 मीटरची
प्रॉपर लाईट नाही आहे टनेलमध्ये प्रॉपर लाईट पाहिजे होय ना खड्डे बिड्डे झाले दिसत नाही ओके टनेल क्रॉस करून आल्यानंतर व्ह्यू चेक करा मित्रांनो आलोय आता मित्रांनो दगड बघा कसलाय मित्रांनो चला मित्रांनो काय व्ह्यू आहे अरे वाव कसलं भारी डोंगर दिसतं तिकडं कुठं पण जावा डोंगरात आल्यावर भारीच वाटतं यार गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपण आहे आता राजस्थानमध्ये ना आपण करत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप तर त्यातील दिवस आहे 5वा तर 5व्या दिवशी सकाळी काल एका मठात थांबलो होतो तुम्हाला म्हणलं की हनुमान मंदिर होतं तिथे एक मठ होता त्या मठात थांबलो होतो पण तिथं काय झालं यूट्यूबचा व्हिडिओ एडिट करायचाच राहिला मी सकाळ उठलो 5:30 वाजता पण तिथं काय झालं त्यांनी भजन वगैरे चालू केली होती त्यामुळे तिथं तर काही जमलंच नाही आहे मग सकाळ निघलो तिथनं आवरून 7 वाजता मग जवळपास 7 ते 9 गाडी चालवल्यानंतर एक इथं पेट्रोल पंप दिसला या पेट्रोल पंपावर इथं अशी बाज वगैरे होती तर त्या बाजूवर बसून व्हिडिओ एडिट केला आता होत आला इथं त्यांनी चाबी पण दिलाय तर एवढं सोपं नाही मित्रांना काहीला वाटतं की फिरतंय आणि व्हिडिओ टाकायचं एवढं सोपं आहे मित्रांनो की जे तुम्ही कामाला जाताय ना त्याच्यापेक्षा अवघड काम आहे व्हिडिओ काढणं आणि एडिट करणं आणि टाकणं तर चला झालाय आजचा तर व्हिडिओ काढायचं काम नसलं नुसतं फिरायचं असलं ना तर दिवसात 400 450 500 मी आरामात ट्रॅव्हल करतो आणि व्हिडिओमुळे मला 300 किलोमीटर पण जाणं लय अवघड होतंय आता तर चला ही आपली पॅशन प्रो गाडी आणि आपण चाललोय आता लेह लडाखला तर आजचा मुक्काम पण राजस्थानमध्ये असेल उद्या आपण हरियाणामध्ये जाईल बहुतेक चला जे कोणी नवीन असतील त्यांनी फॉलो करा एवढं सोपं नाही मित्रांनो त्या मित्रांनो तर थांबलोय एका ठिकाणी आता सकाळपासून 80 किलोमीटर चालवल्यानंतर एका ठिकाणी व्हिडिओ एडिट करण्यासाठी थांबलोय मित्रांनो तो व्ह्यू बघा व्ह्यू कसला जबराट डोंगर येतो राजस्थान लोक म्हणतात की वाळवंट आहे भाऊ वाळवंट बिळवंट काय नाही एक नंबर आहे राजस्थान कसली हिरवळ आहे कसले डोंगर आहेत नाथ वाळवंट फक्त ह्याला आहे जैसलमेरला आहे बाकीकडं सगळीकडं आपल्यासारखाच भाग आहे राजस्थान पाणी बिणी सगळं असतंय चलो मित्रांनो पिक्चरमध्ये वेगळं काही दाखवतात आणि रिअलमध्ये वेगळं असतंय आणि तसंच जे तुम्ही मीडिया म्हणता बातम्या त्या वेगळं दाखवतात आणि रिअलमध्ये वेगळं असतं कुठंतरी एका पोर्शनमध्ये काहीतरी घटना घडलेली असते आणि ती सगळीकडं दाखवतात त्या एरियात दाखवतात अख्ख्या मित्रांनो तर आज जवळपास आज दिवसात 130 किलोमीटर चालवली गाडी आणि आता जरा थांबलोय म्हणजे सकाळी 80 किलोमीटर थांबली नंतर एका ठिकाणी थांबून व्हिडिओ एडिट केला आणि तिथंच 1.5 तास गेला जवळपास त्यात मोबाईल लय हँग व्हायला लागला म्हणून ते थोडं काम राहिलेलं ते आत्ता कळतंय आता परत 50 किलोमीटर आल्यानंतर ना थांबलोय तर इथे एक गुरु होते त्यांच्याशी थोडे गप्पा मारल्या आईच्या गावात फुटलं होतं आता तर चला मग आता थंबनेल बनवतो व्हिडिओला आजचा व्हिडिओ लेटच झाला मित्रांनो तो प्रॉपर राजस्थानी कौन सा गाव है कैनपरा जोधपुर कितना दूर है जयपुर थोड़ा घना दूर है क्या जयपुर एरिया कितनी भैंस है आपके पास 10 बढ़िया बघा हे प्रॉपर आपले हे राजस्थान मधले तर आपण आहे आता NH 62 वर तर थांबलोय पाऊस यायला लागला हे पाहू शकता टिपकं त्यामुळं मोबाईल बेसिकली तर ह्याच्यात टाकायसाठी थांबलोय कशात टाकायसाठी ह्या पाऊचमध्ये आणि रेनकोटची ही लावली नव्हती बटणं म्हणजे लय उकडायला लागलं होतं म्हणून हे बंद केलं होतं सगळं मी रेनकोट बिनकोट सगळं उघडलं होतं
अशा प्रकारे होतं. तर चला, जवळपास आज दिवसात आपण 150 किलोमीटरच्या आसपासचा प्रवास केला आहे 1 वाजेपर्यंत. नंतर जेवाय थांबलो आहे. किती वाजले आता? 1:30 वाजता. बघूया काय खायला. सकाळी पोहे खाऊन आलो होतो. मित्रांनो, तर जेवाय थांबलो आहे राजस्थानमध्ये. मागाशी तिथं थांबलो होतो. तिथं काही जेवलो नाही कारण तिथं टाईम लागत होता. तर आता हे पाहू शकता, ही शेवभाजी घेतली आणि इथं अशा रोट्या असतात. पाहू शकता, हीच आपल्या गव्हाच्या पिठाचेच बनवलेले आहेत, फक्त असं जाड असते. आणि ही म्हणजे इथंच गव्हाच्या पिठाचाच प्रकार आहे. अशा प्रकारची रोटी चहा दिल्यात पाहुणे. चल, आप कहाँ से? वो तो आज 4 दिन होगा बंद है, यहाँ है फाट आ गया तो वो बंद नहीं तो लोग तो मित्रांनो, तर हवा चेक केली तर कमी झाली होती थोडी दोन्ही चाकातनं. तर वॉलपासून हवा जाते का तिकडे? नाही जात. चला जाऊया. हवा चेक करणं महत्त्वाचं आहे. चाकावतं चालती गाडी. ओके मित्रांनो, तर आता MH46 ची एक गाडी क्रेटा आहे ती दिसली मला. जोधपूरमध्ये चालली ती गाडी. तर कुणाच्या ओळखीचं असेल तर बघा कोण आलंय जोधपूरला. MH46 आहे. रेपो गाडी गेला. अरे 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 दीदी 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 साईड प्लीज, साईड प्लीज. काय काय नाव आहे तुमचं? पायल नाव कॉमन आहे. पायल. वाड्यांमध्ये बी पायल असते, मशीनमध्ये बी पायल असते. मित्रांनो, तो जोधपूरमध्ये एंटर केले. एकदम अशी क्लीन वाटते सिटी. आत गेल्यावर कळलं अजून सिटीमध्ये मेन सगळे आहेत. म्हणजे मोठे मोठे शोरूम बिरूम सगळे गावाच्या बाहेरच होते. जोधपूर अजून 12 दाखवते. मॅपमध्ये 3च दाखवते. कसं असं? चलो काय म्हणा, सगळे मोठे मोठे शोरूम बिरूम सगळे इथं. इथं आलो होतो तर हे सर आहेत. ह्या सरांनी माहिती विचारली कुठलं कसं जायचं. जाणार तर मी मॅपवरच येते. ह्यांच्याकडून विचारलं तर 3-4 स्पॉट आहेत पाहण्यासारखे. ते म्हणले जर तुम्हाला 2 दिवस असले तर सगळं फिरून होईल व्यवस्थित. तुम्ही आता काय कल्याण काय नाव आहे त्या लेकचं? कायलाना लेक म्हणून आहे. कायलॅन लेक काहीतरी आहे. थांबा 2 मिनटं मी फक्त सांगतो काय नाव आहे त्याचं. कायलाना लेक आहे. कायलाना लेक जायचे आणि तिथनं पुढं ब्ल्यू सिटी म्हणून आहे, तिथे एक जायचे. आणि भारतातील सगळ्यात मोठा किल्ला आहे एक महाराजगंज फोर्ट म्हणून आहे, तिथे एक जायचे. मित्रांनो, तो सिग्नल लागलाय मला कळलंच नाही. आलो डायरेक्ट मध्येच अडकलो. बरं झालं पोलीस नाही तर जायला असतं पोलिसांनी. चला ॲम्ब्युलन्स बरोबर निघतो मी. बरं झालं ॲम्ब्युलन्सने निघालो. ॲम्ब्युलन्सवाला ओळख देतोय काय काय का असे म्हणत होता. मित्रांनो, तर ही इकडची दगडीच वेगळी वाटतात. असं दगडातच स्टाईलचा प्रकार असल्यागत वाटतंय. बघा कशी आहेत. आपल्या इथं काळी ढून दगडी असतात आणि निबाळ असतात. ही वेगळीच प्रकारची दगडी. ही बघा दगडी लालसर अशी दगडी दिसतात सगळी. डोंगर पण लालसर दिसतात सगळे. आणि इथं काय आहे कंपाऊंड बिंपाऊंड असलं ह्याच्यातनं नाही बनवत. म्हणजे आपल्याकडे दगडी इटा बिटामध्ये नाही बनवत. जे टाईलचे तुकडे वेस्ट जातात ना त्याच्यातनं कंपाऊंड बनवतात. म्हणजे टाईलसाठी जी दगडी वाचतात ना त्यातनं हे बघा हे दगडाचं कंपाऊंड त्यातनं बनवलंय.
आता कुठनं जंगलीतनं रोड चाललाय काय माहिती, गावागोवातनं हिंडतोय मी. मॅप कुठं फिरवल काय सांगता येत नाही, गूगल मॅप कुठं फिरवल ती सांगता येत नाही आपल्याला. मेरा नाम किशोर. मित्रांनो तर हे दोन भाऊ भेटलेत. आप क्या मेडिकल के स्टुडंट हो क्या? फिजियोथेरपिस्ट आहे. फिजिओथेरपिस्ट. भाऊंना भेटून खूप भारी वाटलं. तर भाऊ मला इथं जरा कन्फ्युजन वाटत होतं म्हणून ह्यांना बोलवलं. तर ह्यांनी सांगितलं मला आता त्या रूटनुसार आपण उदयपूरच म्हणतोय आपण, जोधपूर फिरणार आहे. चलो भाई, बढिया लगा. महाराष्ट्र से? हाँ महाराष्ट्र. मराठी आहे. हाँ समझ में आई क्या? हाँ हाँ चलो. तर मित्रांनो आलंय लेक कालियान लेक. तर चला तिकडून वरती चढायचा रोड एक नंबर दिसतोय भाऊ. मला हे रोड आवडला, त्यासाठी मी पहिले तर कॅमेरा सेटअप करण्यासाठी तर थांबलो होतो. तेवढ्यात ते भाऊ भेटले, त्यांना हात केला, आले वळून भाऊ. मग त्यांनी सांगितलं बाबा कसं कसं फिरलं ना तर असं असं सगळं कवर होईल. चलो बघू कसला रोड आहे, घाट बघा कसा आहे. इंस्टा 360 लावायला पाहिजे, पण त्याला लय तामझाम आहे काढायला. त्याची व्हिडिओ मला टाकायलाच वेळच नाही आहे. असं आहे व्हिडिओ काढले ते काय होतंय, व्हिडिओ काढतोय मी पण ते एडिट करायला आणि त्याला ही यूट्यूबचं ह्या गोप्रोचे तर संपा नाहीत, तर त्याचे काय करायचे असं होते. चला हे सगळे फिरायला चालले. तसे एवढे टुरिस्ट दिसत नाही मला. हां इथं पाण्यासाठी लोक येते. कालियान लेक. तिथं तर बोटिंग आहे म्हणत होते. बोटिंग किधर आहे? तर हेच ते तळे कायलाना लेक म्हणून, हे उदयपूरमध्ये फेमस आहे. बेसिकली ज्या साईडनी रोड आहे त्यामुळं भारी वाटते. आता ते फोर्ट 5 वाजता क्लोज होतं. आताच इथं 3:45 वाजलेत. तर आता मी फोर्टला पोचतोय का नाही काय माहिती. जायचा रोड एक नंबर आहे भाऊ. दगडाचं हे बनवलं आहे ना, नाद दिसतंय. गंगानगर हो जाओगे सीधा पंजाब में. मित्रांनो तर इथं गाडी लावली आणि जरा फिरून येतो. लेक कसं आहे पाहून येतो. काइलाना लेक. तर त्याचा इतिहास काय आहे काइलाना लेकचा? हाँ इतिहास क्या है उसका? काइलाना लेक, ये काइलाना झील बोल दो, लेक बोल दो. पर वो कैसे तैयार हुआ? क्या उसका इतिहास कुछ नहीं है? इतिहास तो यही है, बस यहाँ से जोधपुर में, पूरे जोधपुर में पानी सप्लाई होता है, पानी फिल्टर होके ओके ओके पीने के लिए. ओके ओके चलो आता हूँ मैं. ओके. तर मित्रांनो पोचलो आहे काइलाना लेक म्हणून आहे. तर इथनंच जोधपूरला पाणी सप्लाय होतं पिण्याचं. आणि खूप मोठे असं झील आहे, तळे लेक आहे. तर पाहू शकता खूप सारे पर्यटक आहे खाली बसून फोटो वगैरे काढतात. आणि कोण कोण आला असेल, बरेच जण आले असतील. राजस्थानला खूप जण फिरलेत तर त्यांना माहीत असेल हे. मित्रांनो तर पुढं आल्यावर असं लांबलचक झील दिसते. आपण त्याच्या बरोबर पॅरेलल चालू आहे त्यामुळे सगळी पाहिली मी. काय नाही इथं प्री वेडिंग शूट चाललेलं दिसतंय. मित्रांनो तुम्ही फिरायला आला तर इथं खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं की बोटिंग वगैरे, झिप लाईन पण आहे इथं. हे काय इकडून पाहू शकता, इकडून झिप लाईन आहे. अशा बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटी तुम्ही क्वालिटी टाईम स्पेंड करू शकताय. म्हणजे तुम्ही खास इकडं आला तर तुमच्या प्रवासातील 2 ते 3 तास वेळ इथंच बसून तुम्ही निवांत फोटो वगैरे काढू शकताय, बोटिंग करू शकताय, इथं पाहू शकताय, झिप लाईन करू शकताय त्याकडेला. अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करू शकताय. तर आता आपण निघतोय. आपल्याला मेन म्हणजे फोर्ट बंद होईल. फोर्ट बंद व्हायच्या अगोदर फोर्टला जायचे. मित्रांनो तर तिथनं काइलाना लेकपासून निघाल्यानंतर महाराणगड फोर्टकडं चाललोय. दिसला मला फोर्ट तिथनं मागाशीच. आता तुम्हाला दाखवतो जरा. आता परत खाली उतरले, गल्लीतनं रोड आहे. चला लय गरम होतंय. मी जॅकेटन बिकिटन रेनकोटन सगळं घातलंय. इथं ऊन पडल्यागत व्हायला लागले. एक भाऊ आता मला सोबत घेऊन राहिला वाटतं माझं. महाराणगड फोर्ट. ओके हम पहुंच रहे हैं अभी महाराणगड फोर्ट. मित्रांनो तर कसला जबराट किल्ला आहे महाराणगड.
महाराणगड आहे, गज नाही महाराणगड. ओ हो 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 हो, काय दिसतंय एक नंबर स्वाद आ गया भाई. इकडे बघा, इकडे बी एक मंदिर आहे. भाऊ भेटला आपल्याला, भाऊ फोटो काढायला आपला. भाई यार एक फोटो खींचो यार, फोटो खींच दो ना मेरी एक. हाँ हाँ, क्या बढ़िया दिख रहा है महाराणगढ़. क्या नाम है? हाँ? किले का नाम क्या है? आपको नहीं पता? मालूम है. हर हर महादेव मित्रांनो, तर आपण करत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस 5वा आहे. तर 5व्या दिवशी मी आलोय आता जोधपूरमध्ये. तर जोधपूरमध्ये पाठीमागं पाहताय काय किल्ला आहे जबराट, एक नंबर दिसतंय भाऊ. महाराणगड म्हणून हा किल्ला आहे. तर हा किल्ल्यावर आलोय. तर आज जायचंय, अजून तिकीट किती ती पाहायला लागेल. तर सकाळपासून आपण नाही जवळपास 250 किलोमीटरचा प्रवास करून आपण महाराणगडला आलो होतो. काल आपण माउंट आबू रोडला थांबलो होतो. तिथनं आजचा प्रवास पूर्ण करून आलेलो आहे. आज काही दिवसात जास्त व्हिडिओ इंस्टाग्रामसाठी काढलेच नाही मी. आत्ताच मी काईलाना लेक पाहून आलेलो आहे आणि ते पाहिल्यानंतर ना आता महाराणगंजपाशी आलो. इथे एक भाऊ भेटला, भाऊला म्हणलं व्हिडिओ काढ भाऊ. तर भाऊने व्हिडिओ काढला. इथे एक नंबर किल्ला आहे भाऊ, दिसायलाच भारी दिसतंय इथनं. तर चला लवकरच आपण लेह लडाखला पोहोचणार आहे. तुम्हाला काय नाही करायचं, फक्त भावाला फॉलो करून घ्या. मित्रांनो, तर सगळं जे जर्किंग वगैरे हे काढून, रेनकोट वगैरे काढून ठेवलंय आता. आणि आता मोकळं झालं का वाटायला लागलं हे. तर चला आता जाऊया किल्ल्यावर. इथनं महाराणगड मेहानगड आहे का? मेहानगड म्हणून फोर्ट आहे. त्या फोर्टवर चाललोय आपण आता गाडीला. इथंच सामान वगैरे ठेवलंय, म्हणजे सगळंच जे सेफ्टी गिअर्स आहेत वगैरे ते सगळे ठेवलेत काढून. आता चाललोय. 4-5 दिवस सलग गोली बुट घालून नाही पायाला असे चेन्या पडल्या का व्हायला लागले. चला मित्रांनो, तर पोचलोय. ह्याचं नावच मला ये नाही, महाराणगड फोर्ट म्हणून. तर तिथं पोचलोय. तिकडं दिसतात का गाड्या? तिथं पार्किंगला लावली, तिथनं चालत आलोय. आता इथं तिकीट कुठे? तिकीट सर ऊपर आहे का? किल्ला कोणचा आहे? मित्रांनो, तर आलोय आता या किल्ल्यापाशी. तर ह्या किल्ल्याबद्दलची माहिती आपल्याला थोडक्यात हे मित्र देणार आहेत. बताओ भाई, कौन सा किल्ला है? ये मेहरानगढ़ किला है. हाँ, बोलो मेहरानगढ़ है. और कितना कब का है किला? कब का? साल पुराना है. इतना पता नहीं. इतना नहीं पता क्या? अरे हिंदी वाले लोग नहीं देखते, मराठी वाले ही देखते. तुम टेंशन मत लो भाई, टेंशन वाली कोई बात नहीं है भैया. बाकी क्या फिर इसका ये अंदर जाने की फी कितनी है? अंदर आ जाने की 200 रुपये फीस है. 200 है क्या? हाँ. 200 रुपए दे के मतलब देखना जैसा है क्या? खाली गुम को ये बाहर से बड़ी बड़ी तलवार है, बड़े बड़े तोप, बंदूकें, मतलब म्यूजियम जैसा है पुराने. बहुत आलीशान है किला. और ये ब्लू सिटी दिख रहा है, ये ऊपर से दिखता है क्या और किधर से भी दिखता है? इधर से भी दिखता है. और ओके, उधर से बहुत अच्छा दिखता है पूरा ऊपर जाने के बाद क्या? हाँ जी. चला जाऊया मित्रांनो. तर मेहराणगडला आल्यानंतर ना तिथं किल्ल्यामध्ये जाण्यासाठी तिकीट आहे. 200 रुपये तिकीट आहे प्रति व्यक्ती. आणि तिथं चालत तुम्हाला जायचं नसेल तर 5 का 6 मजली किल्ला आहे. तर त्याला लिफ्ट पण आहे. लिफ्टचे सेपरेट 50 रुपये तिकीट घ्यायला लागते. तर मी 5 वाजल्यानंतर पोचल्यामुळे तिकीट काउंटर बंद झाले होते. जर तुम्ही भारत देशाचे नागरिक नसताल, बाहेर देशाचे असताल तर तीच फी डबल होते. पाहू शकताय किती जबर असा किल्ला दिसतोय, उंचची उंच. आणि आतमध्ये फिरून वरती मित्रांनो, तर इंस्टा 360ची स्टिक काढून घेतली यांनी इथं. म्हणजे सेल्फी स्टिक वगैरे काय अलाउड नाही आहे. तर आलोय इथं. राजस्थान मधले किल्ले बिल्ले सगळे टकाटक आहेत. कारण टकाटक असणारच आहे, कारण 200 रुपये फी घेतात पर्यटकाकडून. लय पैसे वाढतात किल्ल्यावरच. प्रत्येक जयपूरमध्ये तसंच आहे, उदयपूरमध्ये तसंच आहे, जोधपूरमध्ये तसंच आहे. चल मित्रांनो, काय जबराट किल्ला आहे. 200 रुपये तिकीट आहे याचं जायचं असलं तर. आणि ह्याला फिरायला जवळपास 2 तास लागतील.
मित्रांनो, तर मी इथं मेहरानगड पाहायला आलो होतो. तर इथं आलो आणि इथं आलो फोटो काढा म्हणलं तर हे आपला भाऊ आहे. हे सर आहेत म्हणजे आर्मीमध्ये बुलढाण्याचे आहेत आणि हे हरियाणाचे आहेत. तर ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. आता ह्यांच्याबरोबर एक इंस्टाग्रामच्या रीलमध्ये टाकण्यासाठी एक व्हिडिओ काढतो. तर चला, बाकी काय म्हणताल तुम्ही? ये भी है आर्मी में भाई, किधर से आप? मैं भूज से है क्या? बाकी काय म्हणताल सर? बस निवांत ना. अब आपण हर हर महादेव. मित्रांनो, आपण कळत आहे बारामती ते लेह लद्दाख ट्रिप. त्याचा दिवस आहे 5वा. तर 5व्या दिवशी मी जोधपूरमध्ये राजस्थानमध्ये पाहू शकताय मेहरानगड फोर्ट पाहायला आलो होतो. तर इथं आलो आणि इथं आल्यावर फोटो काढा म्हणलं एका जणांना आणि त्यांनी लगेच आपल्या मराठी माणसाची हिंदी लगेच मराठी माणसाला ओळखू येते. तर हे भाऊ आपला बुलढाण्याचा आहे, संदीप ना, दीपक भाऊ बुलढाण्याचा आहे की त्यांनी लगेच ओळखलं. म्हणलं मराठी बोलताय, कुठला आहे तुम्ही? महाराष्ट्रातला आहे काय? तर हा म्हणलं महाराष्ट्रातला आहे, मी बारामतीतला आहे. तर भाऊला भेटून खूप भारी वाटलं. भाऊचे मित्र आहेत म्हणजे आर्मीमधील हा भाऊ हरियाणाचा आहे. तू कुठला आहे भाऊ? किधर से आहे भाई आप? मैं भोज से. तर ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. भाऊ काय म्हणताल तुम्ही? काय म्हणणार होतं, बस निवांत. भाऊंची ड्युटी इकडे इथंच आहे ना, जोधपूरला आहे. तर भेटून भाऊजा बोलायला नर्वस होत्या. तर चला, तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं. त्यांची गाडी आली काय तुम्हाला न्यायला? चला चला चला. मित्रांनो, हा गड पहा आणि हे चला दादा. ओके. आणि इकडं पहा, हे ब्ल्यू सिटी जोधपूर. तर तो भाऊ लाजत होता बोलायला लय. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा, कारण तुमचा भाऊ चाललाय लेह लद्दाखला, ते पण पॅशन प्रो गाडीवर. मित्रांनो, तर पाहू शकता ही ब्ल्यू सिटी जबराट. सगळं निळ दिसतंय, तसं बऱ्यापैकी निळच आहे. काहींनी वेगळे कलर केलेत, नाही तर ह्यांनी कन्सेप्ट निळ ठेवण्याचीच केलेली आहे. जसं जयपूरमध्ये पिंक ठेवलेली आहे तशी ह्याच्यात निळी ठेवलेली. मोस्टली तर गव्हर्नमेंट बिल्डिंग सगळ्यात निळ्याच ह्याच्यात आहे. तिकडे एक लई जबराट किल्ल्यासारखं दिसतंय, महलसारखं. ती काय माहिती. हा पण किल्ला लई जबराट आहे, मेहरगंज फोर्ट. हर हर महादेव. मित्रांनो, आपण कळत आहे बारामती ते लेह लद्दाख ट्रिप. तर त्यातील दिवस 5वा आहे. तर 5व्या दिवशी आपण ह्याच्यात आहे जोधपूरमध्ये. तर जोधपूरमध्ये हा किल्ला पहा. कुठला किल्ला आहे सर? मेहरानगड फोर्ट आहे. मेहरानगड फोर्ट आहे. ते हे सर आपल्याला मुंबईचे भेटलेत. ही गाडी म्हणजे MS46 नंबरची क्रेटा मला 2 वेळा पास झाली येतानी. तर मला वाटलं हे आता फास्ट होते, पण त्यामुळे काय मी त्यांना थांबवलं नाही, काय नाही. आता ह्या किल्ल्यापाशी आमची बरोबर भेट झाली. तर सर, तुम्ही काय म्हणताल? एक नंबर, जबरदस्त. अजून हे पण लडाखला चाललेत, आम्ही लडाखला चाललो. पुन्हा एकदा लडाखला भेटू आपण नक्की. तुम्ही बोलणार काय? बोला. इथले किल्ले फार सुंदर आहेत. किल्ले बघून मन मस्त झालं. फिरलं पाहिजे का नाही लोकांनी? परंतु आपल्या किल्ल्यांची सुद्धा अशी डागडुजी चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आणि प्रत्येकाने यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि करायला पाहिजे. जे करतात त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आणि सरकारला पण अशी विनंती केली पाहिजे की जसे हे किल्ले चांगले आहेत तसे आपले किल्ले चांगले व्हायला पाहिजेत महाराष्ट्रातले. आपल्या किल्ल्यांना तिकीट नाहीये, इथं 200 रुपये तिकीट घेतात. पण ते नंतर करता येईल. जर आपले किल्ले संवर्धन झाले तर मग आपल्या इकडे पण तसं करता येईल. तर मित्रांनो, चला, यांना भेटून खूप भारी वाटलं. हे सर मला वाटलं नव्हतं भेटल, म्हणलं हे काय फास्टमध्ये गेले, पण बरोबर लकीली मी तिकडून चालत येत होतो आणि मला दिसले. तर आपली भेट झाली. तर तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. जर नशिबात असलं तर परत भेटू आपण लेह लद्दाखमध्ये. चालेल. मित्रांनो, तर निघतोय आता इथनं. आपली इथं गाडीवर सामान ठेवलेलं तसंच आहे. ते पुण्याची विचारत होती, भाऊ इतकी डेअरिंग कशी होती गाडीवर सामान बिमान ठेवायची? म्हणलं होती, ती टाईमनुसार येते माणसामध्ये कला. चला जाऊया. मित्रांनो, तर बघा कसले दगडी तोडून बनवलेत. एक नंबर आहे. दगडी तोडून रोड बनवलाय. कसला रोड आहे हा. बघा दगडी कशी कट केलं. हो. चलो, जयपूरच म्हणतोय. मित्रांनो, जोधपूरमधनं निघालोय आता. तर ओशियन म्हणून गाव आहे, तिथं डेझर्ट सफारी म्हणजे रेगिस्तान आहे. त्या रेगिस्तानच्या तिथं चाललोय. उद्या बघू डेझर्ट सफारी करूया असा माझा विचार आहे. आपण पाठपात गेलो, पण रेगिस्तानमध्ये अजून गेलो नाही आहे. रेगिस्तानमध्ये एकदा जायचे आपल्याला, त्यामुळे रेगिस्तानमध्ये जाणार आहे उद्या.
पीछे वाली प्लेट पे. मित्रांनो, तर ह्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो, थांबायचा विचार करत होतो. तर इथं काय झालं आहे, मेन म्हणजे भाऊ म्हणतोय पाठीमागची नंबर प्लेट बघली. हे भाऊ म्हणतोय राहिला काय नाही, परमिशन दिली असती, पण हे आम्हाला इथं रात्री जास्त म्हणजे डिझेल पाहतात त्या गाड्या थांबतात. क्या बोल रहे थे भाई, ज़्यादा गाड़ियाँ रुकती है इसलिए जगह नहीं है क्या? मित्रांनो, तर राजस्थानमध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची दगडी निघतात. तर इकडं पाहू शकता, हे मंदिरं वगैरे बनवतात त्या प्रकारची दगडी तिथं, जे आपण मोठ्या मोठ्या मंदिराचे कमान वगैरे पाहतो, जसं स्वामीनारायण मंदिराची, ते ह्या असल्या दगडांमध्ये बनवले जातात त्याचे खांब वगैरे. तर मोठे मोठे पिसा आणले जातात डायरेक्ट ट्रकमध्ये लोड करून, आणि इथं त्याची कटिंग वगैरे करून त्यापासून गढाई करून वेगवेगळे शेप दिले जातात त्याला. चला, आपण आजचा मुक्काम कुठं करायचा त्याची व्यवस्था पाहणार आहे. चलो. शकतोय का टेंट लावून बघू काय म्हणतात. तसं राहिलं तर जागाच आहे, जागा आहे. टेंट लगा के रुक सकता हूँ क्या? शाम को ठहर सकता हूँ क्या? रुकने का है शाम को? हाँ भाई, मैं पुणे महाराष्ट्र से हूँ, तो ऑल इंडिया घूम रहा हूँ, तो मेरे को टेंट लगा के रुक सकता हूँ क्या इधर? ऑफिस में कौन है क्या मैनेजर? बंद करून जातो मॅनेजर. मित्रांनो, तर इथं टेंट लावतोय आता. तर टाइम लॅप्स मध्ये दाखवतो तुम्हाला कसा लावतोय ते. चलो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आज संध्याकाळी जेवायला मी निघालोच होतो, म्हणजे जेवायचं कॅन्सलच केलं होतं. मॅगी वगैरे बनवणार होतो, मॅगी वगैरे काढणारच बॅग बंद होतं. हा भाऊ आपला राजस्थानमध्ये इथं पंपावर कामाला आहे. तर भाऊ आणि त्यांनी खायला आणलेलं म्हणजे विकतच आणलं होतं तसली शेव. कोणती शेव होती बाई? लसण गाठिया आणि बिस्किट पुडे वगैरे आणले होते, तेच खाल्लं आणि झालं आता.